श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा विथ रोहिणी. 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. सगळ्यांची 21 दिवसाची आणि 21 दिवसांची सेवा तर नक्कीच चालू झाली असेल, परंतु ज्यांना शक्य नाही झालं त्यांनी 11 दिवसाची आणि 7 दिवसाची सेवा केली तरीही चालेल. ज्यांना कोणाला गुरुचरित्राचा जो मोठा ग्रंथ आहे गुरुचरित्र पारायण करण्यास शक्य होणार नाही अशा लोकांनी किंवा ज्यांना कोणाला शक्य नाही अशांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे. जे पुण्य आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्यानंतर मिळतं तेच पुण्य आपल्याला वेळ नसेल तर आपण संक्षिप्त गुरुचरित्राचं पठण केल्याने देखील मिळतं. ज्यांना कुणाला एक पारायण गुरुचरित्र ग्रंथाचं 15 तारखेपासून करायचं आहे त्यांनी तर नक्कीच सुरुवात करावी. परंतु ज्यांना कोणाला गुरुचरित्र ग्रंथाचं मोठं पारायण करायला जमत नसेल, वेळ नसेल, वेळ अपुरा पडत असेल किंवा शक्य होत नसेल तर त्यांच्यासाठी श्री संक्षिप्त गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे याचं त्यांनी पठण केलं तरीही चालेल. ही सेवा आजपासून जर सुरुवात केली, 11 तारीख आहे आजपासून जर सुरुवात केली तर 21 तारखेपर्यंत किंवा उद्यापासून सुरुवात केली तर 21 तारखेपर्यंत 11 दिवस होतात. आणि ज्यांना 7 दिवसाचं, 5 दिवसाचं, 11 दिवसाचं असं करायचं आहे अशांनीसुद्धा संकल्पयुक्त ज्यांना करायचं आहे त्यांनी पण हे संक्षिप्त गुरुचरित्र वाचलं तर अतिशय उत्तम. जे पुण्य आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्यानंतर भेटतं तसंच पुण्य आपल्याला संक्षिप्त गुरुचरित्र वाचल्यानंतर देखील भेटतं. ज्यांना शक्य नाही त्यांनी ही जी पोथी आहे किंवा हा जो ग्रंथ आहे तो नक्की वाचावा. तर या ग्रंथामध्ये 7च अध्याय दिलेले आहेत. हा जो ग्रंथ आहे तो तुमचा 45 मिनिटं ते 1 तासाच्या आत वाचून होतो. जसं आपलं स्वामीचरित्र सारामृत आहे तशाच पद्धतीत ही पोथी आहे 7 अध्यायाची. या पोथीमध्ये सगळ्यात पहिले तर भक्तांचे अनुभव दिलेले आहेत आणि त्यानंतर अध्यायांना सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही श्री संक्षिप्त गुरुचरित्र संकल्पयुक्त वाचू शकता. ज्यांना आपल्या मनातली इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे स्वामींकडून त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र हे संकल्पयुक्त केलं तर अतिशय उत्तम. परंतु ज्यांना कुणाला संकल्पयुक्त नाही करायची तर त्यांनी रोज वाचन केलं तरीही चालेल. पण ज्यांना काही मनातल्या इच्छा पूर्णत्वात न्यायच्या असतील तर हा सप्ताह काळ आहे. या काळामध्ये तुम्ही संकल्पयुक्त श्री संक्षिप्त गुरुचरित्र 11, 5 किंवा 7 दिवसाचं करू शकता. म्हणजे तेवढे तुमचे पारायण पूर्ण होतील. तर हे पारायण तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी आपल्या वेळेनुसार करू शकता. जसं गुरुचरित्र आपण दुपारी 4 नंतर करू नये असं म्हणतात तसं या ग्रंथाला वेळ काळाशी नाही, आपण आपल्या वेळेनुसार नक्की करू शकता. तर हा ग्रंथ वाचण्यासाठी आपल्याला 45 मिनिटं ते 1 तासाचा कालावधी लागतो. ज्यांना संकल्पयुक्त करायचं आहे त्यांनी एका ठिकाणी चौरंग मांडून त्या चौरंगावर एक स्वच्छ वस्त्र अंथरून, लाल किंवा पिवळं, त्यावर ही पोथी ठेवायची आहे आणि वाचनाला सुरुवात करायची आहे. स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवून किंवा दत्त महाराजांचा फोटो ठेवून आपण या वाचनाला सुरुवात करू शकता. 11 दिवस, 7 दिवस आणि 5 दिवस अशा पद्धतीने. परंतु ज्यांना पूजा मांडणी करायची नाही त्यांनी फक्त देवाऱ्यासमोर बसून वाचन केलं तरीही चालेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे ग्रंथ वाचताना खाली आसन द्यायचं आहे. म्हणजे हातात घेऊन हे ग्रंथ वाचायचं नाही. पोथी वाचायचं स्टँड मिळतं, त्या स्टँडवर ठेवून तुम्ही वाचन करू शकता किंवा एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर ठेवून देखील तुम्ही वाचन करू शकता. ज्यांना कुणाला संकल्पयुक्त नसेल करायचं, वाचन करायचं असेल त्यांनी पाटावर किंवा चौरंगावर ठेवून वाचून परत बाजूला ठेवली पोथी तरीही चालेल. परंतु एक आहे की एका बैठकीतच हे पूर्ण करायचं आहे. म्हणजे एकदा बसल्यानंतर संपूर्ण वाचन करायचं आहे, त्यानंतर उठायचं आहे. त्यामुळं आपल्या वेळेनुसार आणि आपल्याला जसं शक्य होईल त्यानुसार तुम्ही वाचू शकता. फक्त एवढंच की रात्री जास्त उशिरा वाचू नका. ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी सकाळी वाचन केलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने हे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करू शकता. हे पारायण केल्याने देखील आपल्याला मोठं गुरुचरित्र वाचल्याने जसं पुण्य मिळतं तसंच पुण्य मिळतं. फक्त यामध्ये अध्याय जे आहेत ते थोडे थोडे आणि शॉर्टमध्ये दिलेले आहेत आणि पूर्ण मोठ्या गुरुचरित्राचं सार या संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये दिलेलं आहे.
तर तुम्ही अशा पद्धतीने आपली पारायणाला सुरुवात नक्की करा. ज्यांना कोणाला 21 दिवसाची सेवा शक्य झाली नाही त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र वाचनास सुरुवात नक्की करा. 11, 5 किंवा 7 दिवस. त्यासोबत तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करू शकता, तारक मंत्राचे पाठ करू शकता, तारक मंत्र म्हणू शकता, स्वामींचा 11 माळी जप देखील तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने स्वामींची सेवा त्यासोबत दत्त महाराजांची सेवा आपल्या पद्धतीने आपण सुरू करू शकता. ज्यांना कोणाला काही शक्य होणार नाही, अजिबात वेळ नाही आहे, अशा लोकांनी फक्त आणि फक्त नामस्मरणाची सर्वात उच्च कोटीची सेवा करावी. त्याने देखील आपली जी भक्ती आहे ती स्वामींपर्यंत नक्की पोहोचते. फक्त शांत चित्ताने आणि एकाग्र मनाने करा नामस्मरण. जिथे आहे नामस्मरणाला वेळ काळ काही नाही किंवा ठिकाण देखील नाही. तुम्ही कुठेही कशाही पद्धतीमध्ये नामस्मरण करू शकता. जसे आपण संकट आल्यावर देवाचा धावा करतो त्या पद्धतीनेच फक्त संकट आल्यावरच देवाचा धावा करण्यापेक्षा आपण दिवसभरामध्ये आपल्याला जसा वेळ भेटेल तसं फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण नक्की करा. तर ही होती एक छोटीशी माहिती श्री संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कशा पद्धतीने तुम्ही करू शकता याबद्दलची. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे वाचन करण्यास नक्की सुरुवात करा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी याबद्दल देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल. त्यासोबत गुरु का करावे हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही पाहू शकता. गुरु का करावं, आपल्या आयुष्यात गुरुचं महत्त्व काय आहे हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो देखील तुम्ही नक्की पहा. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.